मी बघा मित्रांनो भेंडीची भाजी करते। आता एक हिरवी मिरची टाकली आणि कांदा टाकलाय, लसूण टाकलाय। आता मला बारीक गॅसवर मी चांगलं थोडंसं भाजू देणार। बघा चांगला भाजलाय, त्यामध्ये टाकणार भाजू देणार। मित्रांनो बारीक गॅसवर भाजायचं, खूप छान होते बघा। कलर बघा लाल आलाय, जळलेला नाही आहे। मला वाटतं कांदा वगैरे करपलाय, तसं नाही, खूप चविष्ट लागते बघा। अशी भेंडी बनवून खाते मी। बघा मित्रांनो कसा कलर आलाय, मित्रांनो मस्त कलर आलाय। पहिला आता हळद टाकूया, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं मिरची पावडर टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडंसं हलवून घेऊया। बघा असा कलर आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो ही भेंडी आपण आतमध्ये टाकूया आणि मस्तपैकी असं एक जीव करून घेऊया। भेंडी खूप छान लागते खायला, मस्त कलर आलेला आहे। अशी भेंडी खाऊन बघा। दोन 3 मिनटं ह्याच्यावर झाकून ठेवूया। अजिबात लाळीस वगैरे काय होणार नाही, चिकट वगैरे होणार नाही। 1 मिनिट झालं मित्रांनो, आपण हिला हलवू एकदा थोडंसं। बघा कसा कलर आलाय, फिल्टर वगैरे काय लावलेलं नाही आहे, मी ओरिजिनल आहे बघा। अशी भेंडी बनवून खा, खूप छान लागते खायला। मला थोडीशी अरक कच्चीच आवडती, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी शिजवू शकता। परत 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि नंतर आपण गॅस बंद करून घेऊया। 2 मिनिटं झालेले मित्रांनो, परत मी झाकण उघडते, भेंडी हलवते। बघा किती छान भेंडी झालेली, आपली भेंडी तयार झालेली आहे। मी ताटामध्ये काढून घेते। भेंडी खूप छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही छानपैकी। हे बघा कलर कसला भारी आहे। फायनली भेंडी तयार झालेली आहे, ताटामध्ये वाढून घेते, गॅस बंद करून घेते। बघू शकता मित्रांनो भेंडी। या जेवायला 9:30 वाजता। खूप छान भेंडी झालेली आहे बघा, मस्त भेंडी आहे। चपाती आहे, भेंडी मी अशी केलेली आहे। कमेंट करून सांगा भेंडी कशी झालेली आहे, कशी नाही। खूप छान भेंडी लागते, खाऊन पण दाखवते तुम्हाला मित्रांनो। खाल्लेला घास दाखवत ना मित्रांनो।